हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर काय बरं बोलायचं होतं. तर रोज उठायचं, काम करायचं, कामाला जायचं, पळायचं, ते कली घाई लय डोक्याला व्हायचं. तर असू द्या, आपल्याला करण तवा खाणं तर हाईच म्हणून मी चलते. आणि त्या गोष्टीवर म्हणजे अजून हिंमत येते लेकरांमुळं. तर असा बोलण्याचा उद्देश आहे की आता ताई पण होती, ताई पण गेली दीक्षा आपली मावच्या गावाला. दीक्षाच्या भावाला म्हणजे ताईच्या भावाला बरं वाटना, म्हणजे दसरा काढला म्हणून काल तिचा बापा आला आणि घेऊन गेला. तर त्या होती म्हणून बरं वाटत होतं. पण आता दीक्षाला कुठं आपण लावत बी नाही, काय नाही. म्हणून त्यामुळं मी म्हणलं जाऊ दे बाय, लेकराला आपल्याला सगळं घरात ठेवतो. आणि इथं उन्हाने तर लय घायाळ होते म्हणून म्हणलं जा बाया म्हणलं. तर हे असं का इकडं लावलंय का रातील पाऊस म्हणजे येतोय आबाळ, पण नुसतं झिमझिम झिमझिम बारीक पडतोय. एवढा पडत नाही की ती रस्ता सुद्धा धुवून जात नाही, एवढा पण नाही पडत. पण वार इजा एवढ्या लावत्या त्या की प्रमाणाच्या बाहेर. आता आम्ही बाहेर झोपतोय का नाही, तर इतकी भीती वाटते इजाची. त्या म्हणजे संध्याकाळी ना खरंच सगळीच भीतात बरं का, असं काय नाही की मीच भीती. संध्याकाळची वेळ, रात्रीची वेळ असते ना, त्यावेळेस ते इजा एवढ्या दिसतात की खालनं वरी पळते त्या, अशा दिसते त्या. तर त्यामुळं मग जास्त भीती वाटते सगळ्यांनाच. मग पावसाचं काय वाटत नाही, पण आता हे आपलं घर तर असलं आहे आणि वारं सुटलं की नुसतं जीवाची असं होतंय, कुठं पळावं. मग आपण सडकावर बसायचं बानूला घेऊन. तर आईला चाललाय चहा पाणी, तुम्हाला दाखवते. दिसला, गॅस पेटवलाय, चहा पाणी चाललाय, देवपूजा झाली तिची. म्हणलं करते आता ती स्वयंपाक. मग पाणी आणलं, बानूला आंघोळ घातली. तर बानूला पण मी तुम्हाला दाखवतेच. तर बानूला टाकले, सकाळनं गार हवा असते, खाटावर टाकले बाहेर मी. आणि ऊन एवढं आहे की 7लाच ऊन एवढं कडक तावतं या मरणाचं. पाणी आणलं, आता कपडे ही धुती, बानूचं दूध ठेवलंय तापायला. तर आपल्याला कूलर घ्यायचं एकच हे वाटलं, मला योग्य वाटलं. कारण अन्वीसाठी जेव्हापासून मी कूलर घेतलाय तेव्हापासून अन्वीला जरा बरं वाटायला लागलंय. कूलर घेतलाय. ती TV तर काय 24 तास चालूच असते, रातना दिवस. कूलर आपला छोटाच घेतलाय, तर बानूसाठी घेतलाय बरं का. कसं आहे, आपण आपल्या लेकराची आपल्यालाच काळजी असते. पण म्हणजे प्रत्येकाचं तेच असते, असं काय नाही. तर मी तुम्हाला बानूला दाखवते. आणि असलंच घर आहे, पण एवढ्या मुंग्या आहेत त्या नुसत्या चावत्या. मेन ठिकाणी आहे जिथं हात नाही पोचत, तिथं पाटीला कुठं कुठं. बानू दिसली का? बानूचं निवांत चाललंय. आता जरा तब्येत ठीक आहे तिची. पत्र बी वाचते ते, नुसतं मरणाचं वाचते ते. पण बांधायला आता मला सवड नाही बांधायला, आणि एकल्याचं काम नाही, त्याला लागते ते 4-5 हात लागते ते धरायला, कुणी मेड खावायला, कुणी. लय अवघड आहे. एवढ्या सगळ्यातनं जे माणसाला काळजी नाही आणि मला म्हणते की तुला नांदा यायचं कळत नाही. आता तुम्हीच सांगा, या गोष्टीहून कसं आपण त्या माणसाकडे जाणार? त्यापेक्षा तिथं लोकाचा गू काढावा की आणि खावावा. लेकरांपेक्षा मला तर लय अप्रूप नाही बाय. कुणी किती मला नावं का ठेवा ना, मला काही फरक नाही पडत. लेकरं आहे तर आपण आहे, म्हणजे प्रत्येकाचंच बाईचं म्हणणं तसं आहे. लेकरं आहे, आणि प्रत्येकजणच बाप असं नसतात की आपल्या लेकराच्या जीवावर उठतात. अशी बी बाप आहेत की लेकराला जीवाच्या पड्याला जपतात. लेकरा म्हणजे
लेकरं आहे तर बाप आहे, आणि लेकरं आहे तर आहे असं. पण मी म्हणते ना, प्रत्येकच बाप असा नसतो. एखादाच बाप असा बेकार असतो की चला जाऊ द्या, त्याच्याबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. पण मला तेवढा वेळ पण नाही आणि त्याचं नाव काढावं अशी माझी इच्छा पण नाही. पण नक्कीच वेळ आलं तर नक्कीच मी तुम्हाला त्याला दाखवल. पण ती माझा सामनाच करत नाही, नुसतंच फोनवर. आणि मी तिथे गेली की ती काय करतोय, माझ्यासमोरच येत नाही, असं होतंय. तर चला, हेडा आवाला असला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. बाय.